कारवाई केली जात नाही. आणि यानंतर महानगरपालिका पोलीस प्रशासन त्यांना एक विनंती की ह्या ज्या जे काय ह्या बिल्डर लोकांनी जे निर्माण मानलं आहे त्या लोकांनी जे काय आज आमच्या किंवा शहरामध्ये जे काय अनधिकृत बांधकाम करून गोरगरिबांची घरं तोडण्याचा जो प्रकार चालू केला आहे त्याला आपण योग्य त्यावेळी योग्य ते शासन करून त्यांच्यावरती कारवाई व्हावी हेच या ठिकाणी आम्ही आज सांगू इच्छितो. आज आमच्यावर झालेला जो अन्याय जवळजवळ आज 2022पासून आम्ही सहन करतो आहे, पण आज 2022 त्या 2025पर्यंत कुठल्याही प्रकारची त्यांच्यावरती झाली कारवाई होऊ शकत नाही. यामागे कोणाचा हात आहे किंवा काय आहे याच्यामागे त्यांना कोण पाठीशी घालते त्याची आपण चौकशी करावी, कसून चौकशी करावी. आणि या गोरगरीब कुटुंबावरती आज गणपती मूर्तीवरती जे त्या लोकांनी ज्या मूर्त्या तोडल्या, देवीच्या मूर्त्या तोडल्या, आमच्या घराची पूर्ण नासधूस केली आणि आम्ही त्यांच्याजवळ ते आमचं जे झालेलं नुकसान जे त्यांनी केलेलं नुकसान आम्ही मागत होतो, तर आम्हाला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला बोलवून आम्ही त्यांच्यावरती बंदीचा गुन्हा टाकण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी ते लोक प्रोत्साहन करतात. आम्ही आमचं झालेलं नुकसान मागायचं ती गप्प बसायचं, उलट आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी ते लोक तयारीच आहे. आमच्याजवळ त्यांनी जे बोललेले त्यांची जे झालेला संवाद साहेब शिंदे तसेच कोळेकर साहेब यांचा समावेश जे 4 बिल्डर आणि जागा मालक हे त्या ठिकाणी असताना जे झालेला संवाद तो आमच्याकडे पूर्णतः अर्ध्या पाऊसापर्यंत जो काही संवाद झाला आहे आमचा तो आमच्याकडे पूर्ण रेकॉर्डिंग व्हॉइस रेकॉर्डिंग आहे. त्या रेकॉर्डिंगप्रमाणे त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे. जे आज आम्हाला दिव्यांग ह्युमन राईटचे भरत जाधव सर या 2022पासून आम्हाला मदत करत आहेत, सहकार्य करत आहेत, वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करून त्यांना योग्य तो सल्ला देऊन आम्हाला त्याप्रमाणे आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आजपर्यंत, पण त्याचा कुठल्याही प्रकारात त्यांची अंमलबजावणी केलेली नाही. तर आज प्रशासनाला आज आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की याच्यावर योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी आणि आम्हाला कवचकर कुटुंबाला न्याय द्यावा. बघा, या ठिकाणी दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनच्या वतीने मी प्राध्यापक भरत जाधव, त्याचप्रमाणे कविता कवडकर, विजय कवडकर कुटुंबीय यांचा आज 20वा दिवस आहे. 20वा दिवस या ठिकाणी आम्ही साखळी उपोषण करत आहे. परंतु आमच्याकडे पण सर्व पुरावे आहेत. संविधान कायदा त्याचप्रमाणे भारताच्या संविधानामध्ये आणि उद्देशिकामध्ये सांगितलेलं आहे की भारताचे जे नागरिक आहेत या भारताच्या नागरिकांना सामाजिक न्याय मिळाला पाहिजे, आर्थिक न्याय मिळाला पाहिजे, त्याचप्रमाणे त्यांना राजनैतिक न्याय मिळाला पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही स्वतः सर्व भारतीय संविधानाचा आदरयुक्त वापर करून आपला स्वतःचं रक्षण केलं पाहिजे. परंतु भारतामध्ये जे काही संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत होतं, ते स्वराज्य या ठिकाणी निर्माण व्हावं, महाराष्ट्रात निर्माण व्हावं म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे भूमिपुत्र यांनी पूर्ण भारताला संविधान दिलेलं आहे. सर्वांना अधिकार दिलेले आहेत, सगळ्यांना अभिव्यक्त करण्याचा अधिकार दिलेले आहे. परंतु आज जर आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये तर आज गुंडशाही निर्माण झालेली आहे, भ्रष्टाचारशाही निर्माण झालेली आहे. यामुळे गुंडशाही आणि भ्रष्टाचारशाहीमुळे आज सर्वसामान्य लोकांचे हाल होत आहे. एका बाजूला शासन सांगतं की आम्ही सर्वसामान्यांसाठी काम करतोय, आम्ही सर्वसामान्य लोक आहेत, परंतु ते सर्वसामान्यांमधून जे राजकारणात गेलेले लोक आहेत ते सर्वसामान्यांचे प्रश्न विसरायला लागले असं सर्वसामान्य लोकांना वाटायला लागले. कारण ठाणे शहरामध्ये आज जर आपण बघितलं की अनधिकृत बांधकाम करण्यासाठी जी काही गुंडशाही त्याचप्रमाणे भ्रष्टाचारी लोक एकत्र येऊन या ठिकाणी दिवा शहरात आणि ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत व बेकायदेशीर बांधकाम सुरू झालेलं आहे. आणि हे काम करत असताना कुठल्याही शासनाची परवानगी न घेता जे काही डुप्लिकेट मटेरियल वापरून त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम तयार केलं जात आहे. महाराष्ट्र शासनाने 2025ला कायदा केला की जे अनधिकृत बांधकाम करतात, जे काही बिल्डर आहेत त्याचप्रमाणे जे जागा मालक आहेत, या जागा मालकावरती
त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे, फौजदारी गुन्हे दाखल करावे असा कायदा आहे. परंतु आज दिवा शहरामध्ये हे कवटकर कुटुंबाला 2022 पासून तिथले जे काही बिल्डर आहेत ते प्रदीप जयस्वाल असेल, आकाश पिंगळा असेल, सुभाष गजरे असेल, त्याचप्रमाणे भारती गाला आणि प्रकाश गाला हे जागा मालक आणि त्याचप्रमाणे बिल्डर भागीदार हे एकत्र येऊन सर्वसामान्यपणे सर्वे नंबर 21, सर्वे नंबर 17-1, 17-2 या ठिकाणी BR नगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गरिबांच्या झोपड्या तोडत आहे आणि मोठ्या प्रमाणावरती महिलांवरती, त्याचप्रमाणे तिथल्या गोरगरिबांवरती, सर्वसामान्य लोकांवरती अन्याय करून त्यांना घराच्या बाहेर हाकलत आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून 5 ते 10 लाख रुपये आणि गाळा वगैरे जर असेल तर 28 लाखाची मागणी या लोकांकडून केलेली आहे. आता यांनी जर 2009ला तिथं वास्तव्याला गेलेले आहे, थोडे थोडे करून त्यांना पैसे देऊन यांच्या घरावर टॅक्स वगैरे सगळे लाईट बिल यांच्या नावावर असताना यांना जर घरातून हाकललं जात आहे, म्हणजे यांचं स्वतःचं घर असून सुद्धा त्यांच्याकडे 28 लाख मागणे हे योग्य आहे का? आणि त्याचप्रमाणे जे काही बांधकाम केलं जातं आहे, बिल्डिंग बांधल्या जात आहेत, आज त्या ठिकाणी अनाधिकृत बेकायदेशीर बांधकाम केलं जातं आहे आणि शासन या बिल्डिंगांना कुठल्या प्रकारचा आधार देत नाही. मग या गरिबांनी 28 लाख आणायचे कडून म्हणून त्यांनी नकार दिल्यानंतर तिथे जे स्थानिक बिल्डर आहे वेळोवेळी यांना त्रास देत आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे जे काही अधिकारी वर्ग आहे यांना हातेशी धरून त्यांनी जी काही C3 असलेली बिल्डिंग धोकादायक दाखवून C1 दाखवून डुप्लिकेट डॉक्युमेंट बनवून त्या ठिकाणी ती बिल्डिंग यांच्यावर JCBच्या सहाय्याने कुठल्या प्रकारचं सेफ्टी न लावता न व्यवस्थित हे करता 5 ते 4 फुटाची गल्ली असताना 4 फूट जागा असताना त्या ठिकाणी त्यांच्या घरावरती 2 माळ्याची बिल्डिंग पाडून त्यांचे गणपती 400-500 गणपती, संसार, कॉम्प्युटर सगळं साहित्य बेचिराग केलेलं आहे. हे सर्व करत असताना वेळोवेळी शासनाला, महानगरपालिकेला, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी असेल, कमिशनर असेल, महाराष्ट्र शासन असेल, माननीय मुख्यमंत्री असेल, या सर्वांना तक्रारी अर्ज केलेले आहेत. त्याचप्रमाणे वेळोवेळी एनसीआरसुद्धा केलेले आहेत. यांच्या घरावर वेळोवेळी घर बांधल्यानंतर, रिपेरिंग केल्यानंतर त्या ठिकाणी रात्रीच्या त्यांच्या पत्र्यांवरती, गाडीवरती, घरामध्ये, गाळ्यावरती मोठ्या प्रमाणावरती रात्री 3 ते 4 1 तास मोठे दगडांची दगडफेक करण्यात आली. त्यामध्ये कुटुंबीय घाबरून गेले होते. जर त्या बाईचा बीपीचा त्रास आहे आणि त्या बीपीमध्ये बेशुद्ध पडू शकते, काही होऊ शकतं. अशा प्रकारे आजार असलेल्या माणसांवरती दगडफेक करणे बेरात्री हा गुन्हा नाही का? त्याचप्रमाणे त्या ठिकाणी यांना जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, गाड्या तोडण्यात आल्या, अशा विविध प्रकारे त्यांना त्रास दिला गेलेला आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना पाठवून यांना धमक्या दिल्या जात आहेत. स्वतः ते बिल्डर लोक दरवाजासमोर येऊन त्यांना शिवीगाळ करताना, हात पकडताना धक्केबुक्की करतात आणि शिवीगाळ करतात. आमच्याकडे आम्ही पोलीस प्रशासन विकत घेऊ शकतो, आम्ही कोणाला घाबरत नाही, अशा प्रकारचं व्हिडिओ रेकॉर्डिंग यांच्याकडे आहे. आणि एवढे सगळे पुरावे असताना उमरा पोलीस स्टेशनचे PI अनिल देशमुख साहेब, अनिल शिंदे साहेब व त्याचप्रमाणे अमोल कोलेकर साहेब, बेसाहेब हे कुठल्याही प्रकारचे एवढे सगळे पुरावे असताना यांची बाजू न घेता विरोधकांना त्या ठिकाणी अभय देत आहे. त्याचप्रमाणे आम्ही जे काही ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ साहेबांना पण याबाबत आम्ही निवेदन दिलेलं आहे की अनाधिकृत बांधकामावर तुम्ही कारवाई करणार ते नाही. या सर्वे नंबर 21, 17-1, 17-2 वर अनाधिकृत बांधकाम चाललेलं आहे. शासनाचा 2025चा कायदा आहे, तर तुम्ही कारवाई का करत नाही याबाबत आम्ही आयुक्त साहेबांना पण विचारणी करतो. त्याचप्रमाणे ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे साहेबांना आम्ही विनंती करायला गेलो, त्यांना भेटलो आणि त्यांनी सर्व पुरावे